या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अनिका बंड्याला आणि निंगीला तिच्या घरातून बाहेर काढते आणि त्यांच्या तोंडावरच दरवाजा बंद करते। त्यामुळे निंगी तर पूर्णपणे खचून जाते आणि रडायला सुरुवात करते। त्यावेळी ती म्हणत असते की बंड्या आता आपण काय करायचं, कमळीला जेलमधून बाहेर कसं काढायचं। तर बंड्या म्हणत असतो की हे बघ निंगी, आधी तू रडणं बंद कर, तुझ्या या रडण्यामुळे ना मला काही सुचत नाहीये। तर निंगी म्हणत असते की अरे बंड्या, मग मी तरी काय करू, मला कमळीची खूप काळजी वाटते। आता राजन काका सुद्धा इथे नाहीयेत आणि अन्नपूर्णा मॅडम सुद्धा नाही, आपण करायचं तरी काय, कोण आपली मदत करणार। आणि त्यावेळी बंड्या म्हणतो की हे बघ तू काळजी करू नको, मी ऋषी भाऊंना कॉल करतो, ते नक्की आपली मदत करतील। आणि मग तो लगेच ऋषीला कॉल करतो। मात्र इकडे ऋषी गाढ झोपलेला असतो, त्यामुळे बंड्याचा येणारा कॉल त्याच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे बंड्याची आणि निंगीची काळजी अजूनच वाढते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की ऋषीला जेव्हा जाग येते तेव्हा बंड्याचे इतके मिस कॉल आहेत हे पाहून त्याला तर धक्काच बसतो आणि मग त्यानंतर तो त्याचा मोबाईल घेऊन बाहेर येतो। तेव्हा नयनतारा मोबाईलवर न्यूज बघत असते आणि त्यावेळी कमळीचीच न्यूज सुरू असते। कमळी ड्रग्सच्या प्रकरणात अडकली आहे आणि तिला पोलिसांनी अटक केली आहे हे जेव्हा ऋषीला समजतं तेव्हा त्याच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते। तर नयनतारा ऋषीला म्हणत असते की ऋषी, बघतोयस ना, ही तीच मुलगी आहे ना, 2 वेण्यांवाली कमळी, जिचं तू सतत कौतुक करत असतो, बघ तिने काय केलंय ते। मात्र या सगळ्यावर ऋषीचा अजिबात विश्वास बसत नाही। तो म्हणत असतो की आई, हे शक्यच नाहीये। पण नयनतारा काही ऐकून घेत नाही। तितक्यात प्राजक्ता सुद्धा त्या ठिकाणी येते आणि ती हे सगळं काही ऐकते। नयनतारा तिला म्हणत असते की बरं झालं प्राजू, काल तू त्या पार्टीमधून लवकर घरी आली, नाहीतर आपली किती बदनामी झाली असती, तुला कळतंय का। आणि त्यावेळी प्राजक्ताला काल तिच्यासोबत जे काही घडलं ते आठवतं, ती खूपच घाबरते आणि त्याचमुळे तिला चक्कर येते आणि तिची ती अवस्था पाहून घरातील सर्वजण घाबरतात आणि पटकन डॉक्टरांना बोलावतात। दुसरीकडे आपण पाहतो की अनिकाच्या मैत्रिणी कमळीला हटवा आणि कॉलेज वाचवा असा बोर्ड घेऊन जेलमध्ये येतात आणि मोठमोठ्याने कमळीच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात करतात। त्यांना पाहून कमळी खूपच चिडते। तर त्या मुली म्हणत असतात की अगं कमळी, तू इथे काय करते, तुला माहिती आहे ना 2 दिवसांनी आपल्या कॉलेजमध्ये निवडणूक आहे, मग आता तू निवडणूक लढवायला येणार नाही का, आणि जर तू निवडणूक नाही लढवली तर तुला माहिती आहे ना कोण जिंकेल, आमची अनिका। आणि त्याचवेळी अनिकासुद्धा त्या ठिकाणी येते। ती कमळीला म्हणत असते की काय झालं कमळी बाबू, तुला आता वाईट वाटत असेल ना, अगं पण रडू नको, मी आहे ना, मी तुझी या सगळ्यातून लवकरात लवकर सुटका करेल। सांग बरं मला, कोणी तुला या सगळ्यात अडकवलं, त्याचं घर ना मी आता उन्हातच बांधते। आणि हे ऐकून अनिकाच्या मैत्रिणी हसू लागतात। तर अनिका त्यांना नाटक करत म्हणू लागते की अगं तुम्ही हसताय काय, आपल्या कमळी बाबूला वाईट वाटेल ना, ती रडेल ना बिचारी। आणि त्यावेळी कमळी रागातच तिच्याकडे बघू लागते। त्यानंतर अनिका तिला म्हणू लागते की अगं गावछाप कमळी, तुझी ती मैत्रीण निंगू पिंगू तुला इथून बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न करते, निदान तिच्यासाठी तरी तुला बाहेर यावंच लागेल, GSची निवडणूक लढवावीच लागेल। पण मला ना आता प्रश्न पडतोय की तुला वोट नेमकं देणार तरी कोण, तू आता काही शून्य मताने हरणार की काय। पण मग ती असंही म्हणते की तू अजिबात काळजी करू नको, तुला एक मत नक्की मिळणार आणि ते मत असणार अनिका महाजनचं, आणि हा माझा शब्द आहे। आणि अनिकाचं ते बोलणं ऐकून तिच्या मैत्रिणी हसू लागतात। कमळी मात्र त्यावेळी काहीच बोलत नाही आणि मग अनिका तिच्या खऱ्या रूपात येते आणि कमळीला धमकी देत म्हणते की मी तुला आधीच सांगितलं होतं की माझ्यापासून, माझ्या घरच्यांपासून लांब राहायचं, मात्र तू काय केलं, माझ्याच विरोधात लढायला उभी राहिली। आता बघतेस ना मी तुझी काय अवस्था केली येते, आणि तुला माहिती आहे का, बाहेर जे लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतायत ना, ते देखील त्यांना मीच बोलायला सांगितले। आता तू ना मुंबईत राहू शकते ना पुन्हा तुझ्या त्या गावी जाऊ शकते, आता मी बघतेस तू इथे कशी जगती येते। आणि हे ऐकून कमळीला तर चांगलाच मोठा धक्का बसतो, ती थोडीशी घाबरते। तर अनिका तिला म्हणत असते की मी तुला आधीच सांगितलं होतं की येथून निघून जा, तुझ्या गावी परत जा, पण तू माझं ऐकलं नाही। तुला काय करायचं होतं तर खूप शिकायचं होतं, ऑफिसर बनायचं होतं, उडायचं होतं, पण मला सांग आता तू कुठे उडणार ग, इथे तर वरती छप्पर आहे ना। मात्र मग त्यावेळी कमळी चिडून म्हणते की अनिका, खरं तर ना खूप बरं झालं की तू इथे आली, कारण कालपासून मी पूर्णपणे खचून गेले होते, हिंमत हारले होते, पण आता तुझं हे सगळं बोलणं ऐकून ना माझी हिंमत पुन्हा एकदा आली आहे। आणि तुला असं वाटतंय ना की तू मला इथे अडकवलंय, त्यामुळे मी आता काही करू शकणार नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथे या 4 भिंतींमध्ये राहून सुद्धा माझी सत्याची बाजू बाहेर सगळ्यांना सांगू शकते।
आणि राहिला प्रश्न तुझा, तर तुझा हा खोटारडेपणा एक ना एक दिवस तुझ्याच अंगलट येणार आहे आणि मग जेव्हा तू तोंडावर पडशील ना तेव्हा तुला सावरायला कोणीही नसेल. आणि त्यावेळी अनिका नेमकी तोल जाऊन खाली पडणार असते, पण तितक्यात तिच्या मैत्रिणी तिला सावरतात. तर कमळी हसतच म्हणते की बघ झालीच तुझी सुरुवात, आणि त्यामुळे अनिका रागात तेथून निघून जाते. दुसरीकडे आपण पाहतो की डॉक्टर त्या प्राजक्ताला चेक करतात आणि घरच्यांना सांगतात की काळजी करण्याची गरज नाही आहे, तिला फक्त थोडासा थकवा आला आहे. आणि मग त्यानंतर ते तिला काही औषधं वगैरे देतात आणि तेथून जातात. नयनतारासुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाते. त्यानंतर प्राजक्ता ऋषीला म्हणू लागते की दादा प्लीज काही कर आणि कमळीला या सगळ्यातून सोडव. तर ऋषी म्हणतो हो प्राजू तू काळजी करू नको, मी आता तिकडेच जात आहे. आणि मग त्यानंतर तो राधिकाला प्राजक्ताची काळजी घ्यायला सांगतो. तर प्राजक्ता रडतच राधिकाला मिठी मारते. त्याचवेळी दुसरीकडे आपण पाहतो की सरू कमळीच्या शोधामध्ये मुंबईमध्ये आलेली असते. मात्र इतक्या मोठ्या मुंबईत आपल्या कमळीला कुठे शोधायचं असा तिला प्रश्न पडतो, कारण ना तिला कमळीच्या कॉलेजचं नाव माहिती असतं ना ती कुठे राहते ते माहिती असतं. त्यानंतर आपण पाहतो की निंगी आणि बंड्या कमळीला भेटण्यासाठी जेलमध्ये येतात. त्यावेळी निंगी कमळीला सांगत असते की अगं अन्नपूर्णा आजीसुद्धा इथे नाही आहेत आणि राजन काकासुद्धा इथे नाही आहेत, काय करायचं ते सुचत नाही आहे. आणि त्यानंतर बंड्या म्हणतो की हे बघ कमळी, मला असं वाटतं की आपण ऋषी भाऊंना मदतीसाठी बोलावूयात. मात्र कमळी म्हणते की नाही बंड्या, आपण त्यांना तरी किती वेळा त्रास द्यायचा. त्यामुळे निंगी म्हणते की मग आता आपल्याकडे फक्त एकच मार्ग आहे, काल जे काही घडले ते तू पोलिसांना खरं खरं सांग. परंतु कमळी म्हणत असते की नाही, या सगळ्यामध्ये प्राजक्ताचं नाव येता कामा नये, सत्य काय आहे ते कोणालाच कळता कामा नये. आणि त्याच वेळी नेमका ऋषी त्या ठिकाणी येतो. तो विचारतो की कोणत्या सत्याबद्दल बोलताय तुम्ही. त्यामुळे कमळी घाबरते आणि खाली मान घालते. मग ऋषी निंगीला म्हणतो की प्लीज तू थोडा वेळ बाहेर जा. त्यामुळे निंगी बंड्या तेथून जातात. तर ऋषी कमळीला म्हणू लागतो की हे बघ माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू हे असं काहीतरी करणं शक्यच नाही आहे आणि म्हणूनच मी तुला लवकरात लवकर येथून बाहेर काढणार आहे. मग तो कमळीला म्हणतो की हे बघ मी मागाशी बंड्याला बोलताना ऐकलं की तू काल कोणत्या तरी मुलीला वाचवलं आहे, मला सांग बरं ती मुलगी कोण होती, कारण जर तिने तुझ्या बाजूने साक्ष दिली ना तर तू लगेच बाहेर येशील. मात्र त्यावेळी कमळी म्हणते की ऋषी सर तुम्ही प्लीज मला काही विचारू नका, मी फक्त तुम्हाला आत्ता इतकंच सांगू शकते की हे कोणीतरी मुद्दाम करते. आणि ते ऐकून ऋषी चिडून म्हणतो की हे बघ कमळी, तुला आता असं बोलून नाही चालणार, जे काही घडले ते मला खरं खरं सांग. पण ती कमळी काही बोलायला तयारच नसते. त्यामुळे ऋषी वैतागून म्हणतो की हे सगळं इलेक्शनमुळे होतं आहे ना, मला माहितीच होतं. आणि तो चिडून तेथून निघून जातो. त्यानंतर तो बंड्याला आणि निंगीला जाऊन भेटतो. त्या दोघांना विचारू लागतो की मला प्लीज सांगा कमळीने नेमक्या कोणत्या मुलीची मदत केली आहे, कारण ती काही बोलायला तयारच नाही आहे आणि जर ती काही बोलली नाही ना तर मला तिला या सगळ्यातून सोडवता येणार नाही. परंतु कमळीने वचन घेतल्यामुळे हे दोघेजणसुद्धा शांत असतात. त्यामुळे ऋषी खूपच चिडतो आणि वैतागून म्हणतो की तुम्हाला गप्प बसायचं आहे ना तर बसा, आता मीच एखादा लॉयर शोधतो आणि कमळीची बेल करतो. मात्र त्याचं हे सगळं बोलणं त्या पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल ऐकत असतो आणि मग तो लगेच कॉल करून अनिकाला याबद्दल सांगतो. त्यानंतर अनिका जाते नयनताराकडे आणि तिला सांगते की ऋषी त्या कमळीची बेल करण्यासाठी वकील शोधतोय, प्लीज तुम्ही काहीतरी करा, कारण जर ऋषी या सगळ्यात अडकला ना तर तुमचं नाव धुळीला मिळेल. आणि त्यामुळे नयनतारासुद्धा काळजीत पडते, कारण तसंही तिला कमळी आवडत नसते आणि त्यातच ऋषी या सगळ्यात पडतोय, तिची मदत करतोय, ही गोष्ट तिला अजिबात पटत नाही. आणि मग ती अनिकाचे आभार मानत म्हणते की बरं झालं तू मला हे सगळं सांगितलं, आता पुढे काय करायचं ते मी बघते. आणि मग त्यानंतर ऋषीने जो लॉयर हायर केलेला असतो त्याला ती कॉल करते आणि सांगते की हे बघा त्या मुलीच्या बेलचे पेपर फाडून टाकायचे आणि ऋषीला सांगायचं की या सगळ्या प्रोसेससाठी वेळ लागेल, आणि त्यावर तो लॉयरही हो म्हणतो. त्यानंतर आपण पाहतो की प्राजक्ता कमळीला भेटण्यासाठी जेलमध्ये येते. ती रडतच कमळीला म्हणत असते की कमळी अगं माझ्यामुळे तू या सगळ्यात अडकली आहेस, प्लीज तू काल जे काही घडले ते सगळ्यांना सांगून टाक. परंतु कमळी म्हणत असते की नाही प्राजक्ता, काल तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते आपण कोणालाही सांगू शकत नाही, कारण आपला समाज कितीही पुढारलेला असला ना तरी अशावेळी दोष मुलीलाच दिला जातो. त्यामुळे काल जे काही घडले ते कोणालाच कळता कामा नये. आणि माझा ना विश्वास आहे माझी या सगळ्यातून लवकरात लवकर सुटका होईल, आणि ज्याने कोणी मला यात अडकवलं आहे ना त्याला बघ मी कसं चांगलाच धडा शिकवते ते, प्लीज तू आता इथून निघून जा. आणि त्यामुळे प्राजक्ता नाईलाजाने तिथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत काही कारणामुळे सरूला देखील पोलीस अटक करतात आणि त्याच जेलमध्ये आणतात जिथे कमळी असते. आणि त्यावेळी कमळी सरूचा आवाज ऐकते.
तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.